सरपंच बाळासाहेब काम धंदे दिले सोडून नुसतं गायराटावून इकडून इकडं झाले ना आता गणपती झाले ना आता या ना जरा जागेवर. हा कामच करायचे पण थोडं आमचं काम झालंय. काय काम झालं तुझं? काय राव ते उशीचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आणि ती गेली मायाराला निघून. अरे तो काशी केली असन तू साधा काशी करे का? अहो मी पिलो नाही काहीच नाही. मग काय झालं मी येत होतो वाटाने आणि तेवढ्यात ते आपलं आमचं क्रश भेटलं. क्रश कोण? उकाण्यात घेऊ का तसंच घेऊ? बुटड काढून तोंडात हाणल्यावर कळंग का? ते आपली शालू शालू तू ही शालू आणि ती चेअरमनची संगी आईला काय नुसता उत्मात लावलाय तुम्ही तर. त्याचं काय झालं मी निघालो मळ्यात आपल्याच आणि नेमकं दारा पुढं ती शालू भेटली आणि मला म्हणली बाळासाहेब थांबलो ना मग म्हणली ते ग्रामसेवक भाऊसाहेब कधी येणार आहेत मला रहिवाशी दाखला घ्यायचा आहे. बर आता ती मला म्हणली तर मी आपलं तिच्या संग सांगितलं बा येणार आहेत असं तसं. तेवढ्या तिकडून दारातून उशीनं बघितलं. ती मला म्हणली तुम्ही तिला काय म्हणत होते काय द्या म्हणत होते आणि काय घ्या म्हणत होते असं. तिचा गैरसमज झालाय नको नको ती बोलली मला आणि माहेराला गेली. ती तसं नसून गेली ती तमाशा करूनच गेली असं मला माहिती ना. आता असा तमाशा केलाय म्हणली मी येणारच नाही. अवघड आहे. बरं आता तू नको लोड घेऊ. काय असतं माहितीये का हे ना हेच चालू आहे सध्या समाजात. होतंय एक समजलं जातंय दुसरंच आणि निघतंय तिसरंच. आपण तिचं मा काही नाही ना मला ती विचारते काय तिचा गैरसमज होतो काय. एक काम कर आता काय बोलायला गेली ना ती मी तिच्या बापाला फोन करतो आणि त्याला सांगतो तिच्या बापाला सांगतो का त्या पोरी तुझ्या पोरीला समजून सांग असं काय नाहीये बाळू तसा माणूस नाहीये तेवढं आणून घाला मुराळे पाठवून. चालेल तेवढं सांगा देन करून मी चाललोय मळ्यात मग. कुठाने करायचे ना आम्ही निपटायची. जिंदगी हर कदम एक नई जंग. आयला चेअरमन ती जंग वरून आठवलं काल बी लय मोठी जंग जंग झाली ना गावात. काय बोलतो तुमच्या कानावर नाही आलं का? कालचं ते खालच्या आईचे भांडण ना. अरे प्रेम आहे भांडण्याचे कोणी चर्चा करता का? भांडणं झाले होते किरकोळ कारकोळ मग त्याच्यावर कोण चर्चा करणार काय? मग असं काय फार युद्ध झालं का काय? युद्ध नाही युद्ध सम परिस्थिती निर्माण झाली होती. तुम्हाला बाळूभाऊची उषा माहिती ना? बघा अक्षात तमाशा करून ठेवला म्हणता गावात. अरे मोकार रंगीत संगीत तमाशा काल. अरे काय केलं काय पण तिने? हो असा आणलाय बाळूभाऊ असा आणलाय म्हणता विचारू नका. अरे वाया 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 असा सोपलाय ना काठी म्हणू नका चप्पल म्हणून असा. अरे केरसुनी आणलाय केरसुनी मारलाय. सजा बाळू को मिली है तो गुन्हा भी वैसा होगा. अहो गुन्हा तर विचारूच नका. त्या गुन्ह्याला हिस्सा झाली कमी येत अशी पट्टा बिट्ट्याला वरती उलट टांगून आणला असं त्या उशाबाईने. मिरचीची धुरी बिरी. राव बाबू केलं काय अजून बाळू काय करायचं काय उलट बोलला असं तिच्या माहेरी काहीतरी म्हणला. तिथं विषय बाई माणसाचं कसं आहे इथपर्यंत किरकोळ कारकोळ ठीक आहे लाटणे बिटण्यापर्यंत जाईल पळपाटापर्यंत जाईल केरसुनी पर्यंत गेलं डायरेक्ट रेड हँड पकडलं. गांजा वाढतानी पियातानी. हो ते आपली काय ती शीतल का काय ती शालू 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 रेड हँड. काय बोलत शालू आपण जरा ट्राय केला होता तिथं पण ते काय चेअरमन सगळीकडे पैसा मॅटर नाही करत बाकीच्या पण गोष्टी मॅटर करतात. बाकीच्या गोष्टी जाऊन दे. मी काय म्हणतो ऐका चेअरमन तुम्ही ते इतका विषय झाला हे तर इथपर्यंत आणणं मारणंपर्यंत ठीक होतं पण विषय डायरेक्ट कुठपर्यंत गेला माहितीये का त्यांचा? आता पाहिजे सोड चिठ्ठी नाही तर मी नांदणारच नाही आता. लयच मोठा विषय झाला रे. बॅग बिग घेऊन गावातून उषाबाई गावात तर लोक तीन गोळा झाले. यो माग मला एक संधी दे ना यो. अरे अख्खा गाव तमाशा वगैरे राहिला नाही. अरे काय सांगायचं भाऊ असं बेकार तोंड करू नये. मला एक संधी दे ना उशे मला एक संधी दे ना. पण काय म्हणता घरातलं मॅटर होतं तुझ्या वहिनी इथपर्यंत गावासमोर तमाशा नको. तमाशा आता बाळ होणे आता विषय तरी आता गावासमोर झालं मग याने गावाचं आड जे काही काम चालू होतं हे काय नजरे आड होते ना या गोष्टी ते आले आज उघडकीस होणार होत. जाऊन दे आता तुमचं शालच आता तिथं नाही नियोजन तुम्ही दुसरीकडे कुठं जर चेअरमन डोकं लावा. फ्युजा बल्ब अजून कुठं काय बघा तुम्ही आर्थिंग बिर्थिंगचं नियोजन लावा दुसरीकडे. मी काय वायर मध्ये का सब स्टेशन मध्ये काम आलं रे सगळ्या मला तरी सोड गमले पण लय 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 माझ्या आले हो लय माझ्या आले का उशे अरे ना अरे
मला करमत नाही तू गेल्यापासून. उशे उशे गेली काय? गेली पण मारायला. त्याला काय एवढं? आता पण 100 माहेरी गेलेत ते. अरे घंटे आता तुला काय सांगू, चाणक व्हायना रे मारायला. पण असं भांडून तंडून नाही ना जाऊ राव. तिला किती त्रास होतोय सांग ना माणसाला. भांडण आले कशावरून? आता झाले, आता काय तुला सांगू तर कशामुळे झाले आणि काय झाले ते. घंट्या संसाराला बायको चांगली असावं रे, काय उपयोग नाही त्या संसाराचा. अरे त्याच्यामुळं तर मला लेकरं बाळ व्हायनात. उठसूट माहेर उठसूट माहेर. बरोबर आहे. अवघड आहे. मला कधी कधी वाटतं माझं लग्न नाही झालं ते लय बरं झालं आहे ना. तेच चांगलं झालं भाऊ, तू लग्न नाही झालं. आम्ही लग्न करून पस्तावलो. आता कधी येईन वहिनी माहेरून? आता काय माहित कधी येते. आता घातलंय मी सरपंचाच्या कानावर, काय माहित आता कधी सांगत येत तिला आणायला. हा मग सरपंचाकडून लाव फिल्डिंग, सरपंच बरोबर काहीतरी आता सरपंच तरी कवर आणायचे, आम्ही कुठाने करायचे आणि त्यांना सांगायचं का या घेऊन माई बायको म्हणून. तेवढं आहे गाड्या. आता तू कायला जोर धरतो मला, जा तुपलं काम धंदा कर. अहो आपण जो नवीन चॅनल चालू केलं गावरान धमाल, चांगले व्ह्यूज आलेत त्याला. चांगले लोक सर्च करू, युट्यूबला सर्च करू बघत आहेत एपिसोड. अहो त्याला व्ह्यूज येणार आहे, ते सगळं होणार आहे, पण ते थोड्या वेळ तुम्ही बाजूला ठेवा आणि त्या रस्त्याचं बघा ना राव. ते काय त्या श्यामच्या दारामध्ये रस्ता खोदून ठेवला, ते रोलर यायना. श्यामला नगरला जायला उशीर, आज शूटिंगला यायला सुद्धा उशीर झाला तुमचा त्याला. अहो होईल आता तो जरा थोडा ठेकेदार लागला, जरा घाळ लागला, जरा येईल. तुमचे कामच असे ठेकेदार गाळण सगळे गाळे. याला ठेकेदार करायला पाहिजे आपण. ते भाऊ आहे ना पर्याडेवानी करतोय, त्याला आहे ना असं जीव नकोसा झाला. नकोसा झाला? हा मरतो का काय? काय माहिती. आता पारा असं वर बघत उशे याला ग करतोय. मग अशी तरी मी समजून सांगितलं त्याला, मी तिच्या बापाला फोन करतो उषाबाईच्या आणि बोलून घेतो. मला भाऊ सरपंच मध्यस्थी करणार. त्याचं काय झालंय, ती उषा गेली माहेराला आणि तिने घातला याच्यावर संशय. मला एक कळतं चेअरमन, जर व्यक्ती महत्वाचा असेल ना तर भांडणाचा मुद्दा सोडावा, आणि जर मुद्दा महत्वाचा असेल ना तर व्यक्ती सोडावा. पण हे असे राडे काही करू नये. अहो काय होतंय, गडी असू नाही तर बाय असू, दोघांचा बी हाच प्रॉब्लेम आहे. थोडं कुठं तरी काहीतरी बघायचं आणि त्याचं मोठं रूप करायचं आणि त्याच्यानुसार भांडणं करीत बसायचे. अहो कित्येक संसाराने संशय पाय मोडू राहिलेत. तुम्हाला सांगू सरपंच, सुजाताबाई आणि माझ्यामध्ये कधीच गैरसमज होत नाही, कधी भांडणं बी होत नाही. एवढे आमचे संबंध असे प्रेमाचे. तुम्हाला सांगतो, ज्या माणसावर जीव आहे ना त्याच माणसासंग माणसं भांडणं करते. तुमचा जीव होत नसतो सुजाताबाईवर, मग कसं काय भांडणं होते? हे असं नाही, जीव नाही असं नाही, आमचं बी भरपूर जीव आहे. पण आम्ही एकमेकाला अशी समजून घेतो, एकमेकाच्या भावनांचा, विचारांचा, व्यक्तिमत्वाचा आम्ही आदर करतो. त्यामुळे आम्ही जी भांडणं नाही करत, समजून जोडीदाराला असं समजून घेता आलं पाहिजे. हे बोलते ते कळतंय का तुला? नाही ना? जाऊन दे. हे चेअरमनचं फक्त बोलणं असतं. ती काय म्हणते माहिती का, सुजाताबाई संघ भांडण होत नाही, असं होऊच शकत नाही. अरे होणार भांडण तुमचे एक दिवस. कवाच होणार नाही. तुम्हाला जर पाहायचंच असेल तर आजच पैन लावून पहा. आजच्या पूर्ण दिवसात तुम्ही काही करा, काही बी आमची भांडणच होऊ शकत नाही. कारण आम्ही मनाने तसे दिलदार आहेत. जोडीदाराला समजून घ्यावं लागतं, असे फार कमी माणसं असतात. आजच्या आज जर तुमचे आणि त्या सुजाताबाईचे भांडणं झाले तर म्हणतान ती पैन हारण मी बघा बरं का झाली. काय म्हणतान ती? मी म्हणन ती नाही, गंठन म्हणन ती पैज. ठीक आहे बरं, गंठन म्हणन. हा, जर तुम्ही जिंकले तर मी खर्च करीन, चालेल. आणि मी जिंकलो तर तुम्ही खर्च करायचा. केला पाहिजे ते गंठन, देईन. तू साक्षीदार, जामीनदार तू. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, हो 6 वाजेपर्यंत तुमच्या आणि सुजाताबाईचे भांडणं होणार. होऊच शकत नाही. बघा हा. ठीक आहे. आमचं नातं असं बांगडीच्या काचावानी नाही लगेच कटक्यान तुटायला. आमचे भांडणं होत नसतेत. सरपंच तुम्ही लिहून घ्या बॉन्डवर. बर बर बर, मला थोडस एक काम आठवलंय, मी तेवढं करून येतो. हा, काय बसले असते? नाही आहे थोडस काम आहे माझं, आलो मी जाऊ. यांचे भांडण नाही तर नाही हो, भांडण तर माझं. हा सरपंच चेअरमन कुठे गेले असतील बरं? ते चेअरमन गेले सुजाताबाईकडे. कशाला? आता तिला ते जाऊन सांगते का आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुनिया झाली तरी आपण भांडणं करायचे नाहीत, असं ते भेळून कुस्ती करणार, ठरून घेणार ते आता भांडणं करायचे नाही म्हणून.
तुम्हाला कसं काय कळलं बरं? अरे मला माहिती ना प्रत्येकाची पोच कुठपर्यंत येते. आईला, पण त्यांचे भांडण नाही झाले तर मग तुम्ही हरता ना. हे बघ घंट्या, भांडण मिटवण्यापेक्षा ना भांडण लावणं लय सोपं असतंय. कसं काय? इकडं कर कान. मग कस तुम्हाला कळलंय का काही? गावामध्ये पैनी लागू राहिल्यात पैच. हा की सुजाताबाईची आणि चेअरमनचे कसे भांडणं लागतील याच्यावर पैन लागली. हो पण आपण का भांडू ना चेअरमन? आपण लोकांना कळतं का काय? त्या सरपंच माहिती आहे का तुम्हाला? सरपंच काय म्हणलं माहितीये का? आज संध्याकाळ 6 वाजेपर्यंत तुमच्या भांडणच लावणार म्हणे. हा तर मी तुम्हाला सांगतो, आपण दोघांनी अजिबात भांडणं करायचे नाहीत. आपल्यात भांडणं व्हावे म्हणून अख्खं गाव प्रयत्न करणार आहे. बापरे. तर आपण एकमेकांपासून काही चोरून ठेवायचं नाही. तुम्हाला जर कोणी काही बोललं, काही सांगितलं, मला सांगायचं. मला कोणी काही म्हणलं तर मी तुम्हाला सांगाल, पण आपल्यात भांडणं करायचे नाही. आणि एकदा का आपल्यात 6 वाजेपर्यंत भांडणं झाले नाही, मग बघतो मी त्यांच्याकडे. मोठा खर्च घेणार आहे त्यांच्याकडून मी. हा का? हा चेअरमन तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी अशी वागते ना की आपल्यात भांडणच होणार नाही. बस आता कसं बोलल्या बरं तुम्ही? एकदम असं दाखवायचं का आपण एकदम प्रेमाने राहतोय, एकदम आपल्या समोर कुणी काही बोलू, काही सांगू, एकदम असं ऐकणारच नाही मी कोणाचं. आता ह्या बाबतीत तुम्ही ते बरं झालं तुम्ही आधीच सांगितलं नाही, मी ऐकलं असतं. हा कदाचित चुकून माणसाचा गैरसमज होऊ शकतो, असं नाही का? हा पण पक्क लक्षात ठेवायचा, कुणी काही बोललं काही लपून ठेवायचं नाही. म्हणजे आपल्यात एकदा डाऊट क्लिअर झाला का आपले वादच होत नाहीत ना. 6 वाजेपर्यंत आपल्याला भांडायचंच नाही. भांडले नाही म्हणजे सरपंच हारले. आणि मग आता सरपंचाकडे पाहतो मी. चालतंय. चला येऊ का मग? हो हो लक्षात ठेवायचं. हो नक्की नक्की. मांडी बसत का रे? तुमच्या पण अजून खबर आलीच नसेल. कसली? सरपंचाची चेअरमनची पैंज लागली. पैंज लागली? कशाबद्दल? आता काय आलं, ते बाळूभाऊचे उषावहिनी झाले भांडणं. ते बाळूभाऊ एकदम झालाय देवदास. त्यातून विषय निघाला. तर चेअरमन म्हणले आमच्या सुजाताबाईचे कधी भांडणच होत नाही. असं कसं? मग सरपंच म्हणले अहो जीव असेल तर भांडणं होतातच. त्या दोघात पैंज लागली. समजा भांडणं झाली तर चेअरमन पार्टी देणार, आणि भांडण नाही झाली तर सरपंच पार्टी देणार, आणि ती बी मी म्हणन तिथं. अरे मग आमची नेते आहेत ना भाऊ, होऊन देणार नाही भांडणं. का म्हणतो तुला काय वाटतं? शक्यच नाही, सरपंच हरत असतो बघ का नाही. चेअरमन जिंकतील ना. मग अजिबात नाही. त्यांचा विश्वास आहे, त्यांचं एकमेकांवरचं जे प्रेम, त्यांचं बॉन्डिंग आहे ना, त्यांना विश्वास आहे म्हणून म्हणले. त्यांच्यात भांडणे बिंडणं होणारच नाही. चेअरमन पैंज हरत असतील. घंटा येडाय कर तू. अरे भैया आमच्या चेअरमनचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा आहे, त्यांना ठेव. फक्त कॉन्फिडन्सच हाय लेवलचा आहे, बाकी काहीच नाही. हा ठीक आहे, पुढे नको तो घंटे. तुला वाटतं ना सरपंच जिंकतील आणि चेअरमन हारतील? लावतो का भाऊ पैज? तू पैज लाव, तुला मग कन आमचे चेअरमनच जिंकतील. लाव पैंज? हा नको. तुमच्याकडे पैसे नसते, तुम्ही पैसे हरलेत काय देणार आहे मला? ते आम्ही आमचं बघू ना, पुढचं काय बोलतो पैसे आहे नाही आहे. आता मला माहितीये ना तुम्ही काय साठी हिंडता गावभर. हा बरं ठीक आहे, पण जाऊन दे. पैज नाही लावली तर हरकत नाही, पण तू चेअरमन हरणार म्हणजे हरणार आहे बघा तुम्ही. नसतेत हरत, कळलं का? नसतेत हरत, नसतेत. लयच बोलून गेला रायू. चेअरमन हरत असते तर चल जाऊन दे, असं कडे नाही लागत. धुंदीत गाऊ, मस्तीत नाऊ, छेडीत जाऊ, चेअरमन प्रीत साज चेअरमन गुलाबी. कर चेअरमन अजून नाही झाले भांडणं? सुजाताबाईची माझी वे. अरे होत नसते. आता 1 तास राहिलाय फक्त 6 वाजायला, आणि हे 10-12 तासात जे भांडणं झाले नाही, आता 1 तासात काय होणार? होत नसते. आमच्या जीव आला निकडं. हे पहा, आयुष्यात पहिल्यांदा आता सरपंच पैंज हरणार आहे 100%. आणि त्यानंतर गंठ्या म्हणेल त्या हॉटेलमध्ये जायचं असते. गंठ्या ताजेही म्हणू शकतो. गंठ्या काय गंठ्या. आणि सरपंचाला त्या हॉटेलमध्ये न्यावंच लागणार. आणि मी एकटा नाही, अख्खं गाव टेम्पो करणार, ट्रक करणार, ट्रक डायरेक्ट. मुंबई असेल तर रेल्वे करणार. आमचं नाव राहून द्या, आमचं नाव लिस्टला राहून तुम्ही द्या. आपले जनरल डब्यात मागा असं लटकून यायचं. ठीक आहे बाबा, चेअरमन साठी एवढं सुद्धा कॉम्प्रोमाइज. पण भांडणं होत नसते. 1 तास राहिलेला आहे फक्त, ना आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. तरी काळजी घ्या, 1च तास राहिलेला आहे. अरे प्रेम,
जे 10 तासात झालं नाही 12 तासात 1 तासात काय होणार आहे? हा तुम्ही लिस्ट करा काय काय खाणार, कारण प्रत्येक याच्यातला एक एक आयटम खाल्लं तरी तुमचं पोट भागणार आहे. हा जे तुम्ही आतापर्यंत खाल्ले नसेल, म्हणजे जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात, असं म्हणता आलं पाहिजे, असे आयटम सांगायचे बरं का. चायनीज म्हणू नका, रशियन म्हणू नका, जापनी म्हणजे जेवण हा सगळे आयटम मागवायचे. चालतंय ना? तयारी लागा. गावाला सांगा आवाज नाही, चूल बंद बंद. लेकर बाळ म्हातारे कोतारे सगळे जसे येता येईन ये तसे. कुणी मोटरसायकलवर या, कुणी एसटीने या, कसं या, बैलगाडीने या हरकत नाही, पण तिथं निश्चित ठिकाणी या. जेवायचा दाबून 100% चला. धुंदीत गाऊ आता फक्त 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटं झाले की चेअरमन पॉईंट जिंकले. मस्त हॉटेलला जाऊ, पार्टी करू. कधी होतात 5 मिनिटं? समंत सारा. मग काय चाललंय? पार्टीची तयारी. पार्टीची तयारी करायची. फक्त 5 मिनिटं राहिले. मी आत्ताच टाइम पाहिला, 5 मिनिटं राहिले फक्त. म्हणजे असं वाटतंय कुठल्या हॉटेलमध्ये जायचं आणि ते काय काय पदार्थ खायचे मी तर सगळं लिस्ट बनवून ठेवलंय काय खायचं ते. मी प्रियामेन कमलेन त्यांना सुद्धा सांगितलंय, जे पदार्थ तुम्ही खाल्ले नसतील ते खा म्हटलं. असा चान्स पुन्हा येणार नाही. बरोबर. 5 मिनिटात सरपंच तरी काय करणार आहे? 4 मिनिटं. सरपंचाला म्हणा हारायची तयारी सुरुवात. हारलेच. आता फक्त शेवटचा टोल म्हणजे संपला विषय. मी तर आवरूनच आले, डायरेक्ट हॉटेलला जाऊ. हा जायचं म्हणजे. हा 2 मिनिटं इकडे. मला सुजाताबाई विषय काय ते मग येतच काहीतरी सांग. काय म्हणतो खाईन तू? बाई काय सांगत असतो गंठन भाऊजी माझ्याविषयी? काहीच नाही. जाऊ. हा काय सांगितलं गंठन भाऊजी माझ्याविषयी? ते गंठन वय हा ते काय सांगत काहीच नाही म्हणला. असं कसं म्हटले ते मी पाहिलं नाही. अरे खरं मी काय तुम्हाला खोटं सुद्धा सांगतोय. अहो मी पाहिलं, माझ्या डोळ्याने कानात काहीतरी बोलले ते माझ्याविषयी. काही बोलला असतं तर म्हणलं असतं ना. ते काहीच नाही म्हणाला. हे बघा चेअरमन, आपलं काय ठरलं होतं, एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही. मग तुम्ही काय लपवताय आता? लपवतच नाही. जे खरं आहे ते सांगतो. तो काहीच नाही म्हणाला मला. खरं सांगतेस चेअरमन, तुम्हाला मी ऐकलंय. सांगा बरं काय सांगितलं त्याने. कोणत्या भाषेत सांगू मला तेच कळत नाही. का मराठीत सांगितलेलं कळतंय तुम्हाला? मराठीतच सांगतोय. तो माझ्या कानात काहीच नाही म्हणाला. हा ना, मी पण बऱ्या बोलाने सांगते. मराठीतच सांगा त्याने काय सांगितलंय ते. कसं सांगावं तुम्हाला आता? का त्याने मला तिकडे नेलं, माझ्या कानात काहीच म्हणाला नाही. हो काहीतरी म्हणले ते माझ्याविषयी. सांगता का तुम्ही? आता मला तर याच्यापेक्षा वेगळं कुठल्या भाषेत सांगता येत नाही. मला काही फ्रेंच बिंच येत नाही. तुम्हाला समजण्याची भाषा तुम्हाला समजण अशाच भाषेत मी सांगतोय. गंठन मला काहीच नाही म्हणाला. तुम्हाला नाही सांगायचं का? आता मी सांगून तर बसलोय. तुम्हाला आता वेगळं काय सांगू? अहो पण काय सांगितलं त्याने ते तर सांगा. ते सांगितलं ना तुम्हाला. आता मी किती 4 वेळा सांगितलं मी तुम्हाला. हे बघा, तुम्ही असं जर वागत असले ना, मला तुमच्यासोबत यायचं बी नको, मला पार्टी बी नको, मला यायचं बी नाही, जेवायचं बी नाही, मला तुमचं तोंड बी नाही बघायचं. आता काय डोकं फोडून सांगू का? मी सांगतो तेव्हा कानात मला काहीच म्हणाला. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, त्याने काहीतरी सांगितलंय तुम्हाला. आता कसं सांगू? भांडण चाललंय काय तुमचे? हा भांडण चालले आमच्यात. अरे गंठन भाऊजीनी ना यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि मी विचारलं ना काय सांगितलं, म्हणता काहीच नाही. काहीच नाही. हा बघ ना, तरी आमचं ठरलं होतं एकमेकांपासून काही लपवायचं नाही, सगळं शेअर करायचं. तरी बघा सुरुवात यांनीच केली. बघा आता. बर भांडण कशाला करायचे राव? आता शेवटचं विचारते, तुम्ही सांगता का? गंठन मला काहीच नाही एवढंच कानात म्हणलं. हा ना, ठीक आहे. माझ्या मागे यायचं नाही आणि तुमचं तोंड बी दाखवू नका. नको मला तुमची पार्टी. चालली मी. अरे काय हो सुजाताबाई, काय आता कसं सांगावं यांना? 8 तास 10 तास 12 तास झाले, काय झालं नाही. बोलो काय होणार नाही. काय राव शेअरमन, तुम्ही खरंच भांडू राहिले. आता मग मी काय करणार? आता मी थोडे भांडणं सुरू केले. हे बरं चेअरमन, तो घंटा नेमकं तुमच्या कानात काय म्हणाला? अरे काहीच नाही. प्रेमे, सुजाताबाईची काही चूक नाही. चेअरमनच गांडेचा आहे. जाऊ दे मोरे, चल गेली उडती पार्टी. चल. अय प्रेम्या, अय कामल्या, अरे खरंच सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा राव. तो गांठ्या खरंच काहीच नाही म्हणला. पाहिलं ना मंडळी, सरपंचाचा नाद करायला निघाली होती. त्यांना माहित नाही मी त्यांच्या बारशाला सुद्धा जेवलेलो आहे. बरं जाऊ द्या. ह्या एपिसोड मधून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की डोळ्यात आणि कानात 2 बोटांचं अंतर असतं.
आता एक महत्वाची सूचना, आपला गावरान धमाल म्हणून हा YouTube चॅनल सुरू झालेला आहे. अजूनही तुम्ही तिकडे भेट दिली नसेल तर द्या. एक एपिसोड सुद्धा आलेला आहे आणि खूप सुंदर अशा रिप्लाय आहेत आणि व्ह्यूज पण छान आहेत. तर तुम्ही तिथं जा, गावरान धमाल हे YouTubeला सर्च करा आणि त्या एपिसोडचा आनंद घ्या. धन्यवाद.